इसवी सन पूर्व 528च्या आसपास वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. मानवी जीवनातील दुःखाची कारणं शोधण्यासाठी बुद्धांनी घोर तपश्चर्या केली. त्यावेळेस बुद्धांसोबत आणि काही तपस्वी होते. यामध्ये पहिले कौंडिन्य तपस्वी, भदिन्य तपस्वी, वप्प तपस्वी, महानाम तपस्वी आणि अस्सजी तपस्वी या 5 भिक्षुकांना साथीला घेऊन तथागतांनी वाराणसीजवळील सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला पहिले धम्मप्रवचन दिले. धम्मप्रवचन म्हणजे फक्त धार्मिक कथा सांगणे नव्हे, तर योग्य जीवन जगण्याचा व्यावहारिक मार्ग समजावून सांगणे हे बुद्धांच्या धम्मप्रवचनाचं वैशिष्ट्य होतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवनातील दुःख, त्याची कारणे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आणि योग्य आचरण करणे हे समजावून सांगणे म्हणजे धम्मप्रवचन. या प्रवचनामध्ये बुद्धांनी 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, मध्यम मार्ग, करुणा, मैत्री आणि अहिंसा, लोभ, क्रोध, मोह यापासून दूर राहणे, समता आणि मानवता हे बुद्धांच्या धम्मप्रवचनाचे विषय. नमो बुद्धाय.